क्लस्टर विकास कंपनीला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाण्यात विराट मोर्चा काढण्यात आला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली 3 हात नाका ते क्लस्टर विकास कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. यात हजारो ठाणेकर सहभागी झाले. ठामपाच्या महासभेत क्लस्टर विकास योजना राबविण्यासाठी कंपनी स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या कंपनीकडे क्लस्टरचा कारभार देण्यास राष्ट्रवादीने तीव्र विरोध केला. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि वाढत्या तापमानाचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर टीका केली. तसेच नगरसेवक निधीत कपात करून क्लस्टर कंपनीला 130 कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मनोज प्रधान यांनीही क्लस्टर कंपनीला देण्यात आलेल्या 130 कोटी रुपयांच्या खर्चाचा हिशेब जाहीर करण्याची मागणी केली. तसेच गरीब नागरिकांच्या घरांचा प्रश्न बाजूला ठेवून बिल्डरांना फायदा करून देण्याचा आरोप त्यांनी केला. क्लस्टरचा कारभार कंपनीऐवजी ठामपाच्या माध्यमातूनच चालवावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. क्लस्टर नावाचं भूत जे सैराट सुटलेलं आहे ते मुंबईमध्ये धुमाकूळ घालतायत, ते ठाण्यामध्येही धुमाकूळ घालतायत, ते म्हाडामध्येही धुमाकूळ घालतायत, SRAमध्येही धुमाकूळ घालतायत. मी महाराष्ट्र झाल्यानंतर माझ्या मेहनतीच्या पैशातनं घर घेतलं. ते घर कोणी डेव्हलप करायचं हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ही मुंबईतली कथा. आता ठाण्यातली कथा हे सांगते. आज या ठाणे शहरात 4000 एकरवर क्लस्टरचं डेव्हलपमेंट होतं. आज या ठाणे शहरात 30 MLD पाणी आपण रोजच्या शॉर्टेज आहे. रेनी सीझनमध्ये टँकरचं पाणी चालू आहे आणि असं असताना 12चा FSI देऊन 4000 एकर डेव्हलप करून ठाण्याला विकायला काढलं आहे. आणि त्याचा विरोध करायला राष्ट्रवादीची लोक आज या ठिकाणी आलेत. आणि आमच्याबरोबर क्लस्टरमध्ये बाधित जी लोक आहेत, मध्ये आनंदनगरचे असो, मानपाड्याचे असो, कृष्णानगरचे असो, खोपटचे असो, ही सगळे लोक आमच्याबरोबर सहभागी झालेले आहेत. एक SPV तयार झालेली आहे. त्या कंपनीबद्दल कोणाला काही माहीत नाही, पण त्या कंपनीच्या मार्फत हे क्लस्टर डेव्हलपमेंट होणार आहे. आमचा या कंपनीला विरोध आहे. महासभेच्या ज्या हक्क आहेत ते काढून एका कंपनीला देण्याचा हा डाव आहे. पण ठाण्याच्या नागरिकांनी डोळे बंद करून ऐकून घ्यायचं. हे दिवस आता संपले. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल. तसंच आमच्या मनात काही प्रश्न आहेत की महानगरपालिकेने 130 कोटी रुपये या क्लस्टरला दिले. तो खर्च कशावर झाला आणि दिले कशाला आणि का दिले? आणि 130 कोटी तुम्ही आज ठाण्यातल्या गरीब लोकांचे 12% आणि 20% प्रॉपर्टी टॅक्स वाढवताय. आणि असे 130 कोटी रुपये तुम्ही एका क्लस्टरच्या एका प्रायव्हेट कंपनीला देताय. नावं जाहीर करा. याच्या मागे कोण आहे? जी कंपनी SPV बनवत आहेत त्याच्यामध्ये नावं जाहीर करा. आम्ही 12चा FSI तुम्हाला घेऊन देणार नाही. गरिबांना घर मिळालंच पाहिजे, त्याच्या मागे आम्ही सगळे आहोत. पण गरीब राहिले बाजूला आणि हे कमर्शियल आणि बिल्डरला सगळं घशात घालायचं, आपल्या आवडीचा बिल्डर आणायचा, त्याच्याशी आधी सेटलमेंट करायचं आणि मग त्याला द्यायचं, असा डाव आहे. प्रश्न एवढाच आहे, जसं मनोजनी सांगितलं तसं की 30 MLD पाणी आज कमी आहे. आज ठाण्याला पाणी मिळत नाही. रस्त्यावरती ट्रॅफिक कसं आहे तुम्हाला माहिती आहे. ही सगळी परिस्थिती असताना तुम्हाला रस्ते बुजवायला, रस्ते नवीन करायला पैसे नाहीत. नगरसेवक निधीला कट मारला आहे. नगरसेवकांना माहीत पण नसेल अजून बिचाऱ्यांना. 30%चा आदेश आला. हे नगरसेवक निधी किती होता? 1 कोटी, 1.5 कोटी. म्हणजे आता यांना देणार निधी 50 लाख रुपये प्रभाग सुधारणा निधी. त्याला कट मारला. मग 130 कोटी रुपये कोणाच्या खिशातनं तुम्ही त्या कंपनीला दिलेत? म्हणजे काहीही करून पैसे जमवायचे. हा जो काय प्रकार गेले अनेक वर्ष ठाण्यात चालू आहे, मेट्रो, रिंग रेल्वे, काय रस्ते, अरे कशासाठी? एका प्रोजेक्टमध्ये 3-3 हजार झाडं कापता. ठाण्यामध्ये कधी एवढी गरमी होती का? त्यामुळे ठाण्याचा वाटोळं करण्याचा डाव आहे हा. रिंग रेल्वे, मोनोरेल, रिंग रोड, आता काय आहे क्लस्टर. आज उघडकीला आलं क्लस्टर. आज हरित लवादाने निर्णय दिला आज
की 200 एकर जमिनीवरती हे कचरा टाकत होते. आता तिथे बिल्डिंगी बांधण्याचा प्लॅन सुरू केलाय. हरित लवादाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय. दिव्यामध्ये हा प्रकार घडलाय. म्हणजे कांदळवनं तर अशी तोडली आहेत राजकीय आशीर्वादाने की विचारता सोय नाही. कशाचंच काही राहिलं नाही. सर यामध्ये ठाणेकर बिचारे मतं देतात, त्या मताचा फायदा घेऊन हे जे नंतर काय लुटालूट करतात, दरोडा घालतात, त्या दरोड्याला काय बाण सुमारच राहिलेलं. गेली बऱ्याच गोष्टींवरती त्यांना सोडा या अधिकाऱ्यांचं बिचाऱ्यांचं काय, गरीब अधिकारी त्याला माहित पण नाही. एक महत्वाचा मुद्द्यातून लक्षात आलं की 50% मालकी हक्क नसतानाही तिथे लोक जातात आणि LOI दिला कोणाच्या अधिकारावर, तो LOI दिला, तो LOI घेऊन घुसतो. आता माझंच आहे, मीच करणार आहे, आता तुम्ही घरी खाली करा. अरे काय आहे, गरिबांचं तोंड दाबूनच टाकायचे आहेत का तुम्हाला? 2 चांगल्या शाळा तोडल्या, आरोग्य केंद्र तोडून टाकलं आमच्या मानपाड्यामध्ये. काय चाललंय समजतच नाही. जे LOI म्हणजे LOI घेऊन जातात आणि तिथे लोक जातात, ते महानगरपालिकेचे आम्ही कर्मचारी आहे म्हणून त्यांच्याकडे खोटे बिल्ले आणि हे असतात गळ्यामध्ये. म्हणजे जे जंतर मंतरवर दिसतं ना, लाठीमार करताना ते कोण फालतू गुंड आणले होते, पोलिसांच्या मध्ये उभे राहून तेच लाठ्या मारत होते. अशी परिस्थिती ठाण्यामध्ये सुरू आहे. दुसरा एक विषय असा आहे की जो पहिलाच क्लस्टर सुरू झाला त्याच्यावर TDR पण साहेब जनरेट झाला आणि माझ्या बातमीनुसार 8चा TDR जनरेट झाला. तो TDR विकलाही गेला. नेपच्यून नावाची कंपनी आहे, नेपच्यून. चांगलं आवडतं आपल्या. आणि जे हे विचारतात की ह्याच्या मागे कोण आहेत, तर ते 2 लोक ह्या सगळ्या क्लस्टरच्या मागे आहेत आणि त्यांची नावं पुढच्या आम्ही आज 10-15 दिवसात आज ना उद्या म्हणजे सगळे हे सगळे माझ्या भाषेत सांगायचं तुम्ही चालवा, हागलेलं वरती येतच. चला.